चव्हाणांनी विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील असं वक्तव्य केलं। त्यावरून लातूरमध्ये रोष निर्माण झाला। आता खुद्द मुख्यमंत्री फडणवीसांनी लातूरमध्ये सभा घेतली आणि विलासरावांबद्दल नितांत आदर असल्याचं म्हटलं। तसंच विलासरावांच्या कामाचं कौतुकही केलं। पण खरंच डॅमेज कंट्रोल होणार का पाहूया। आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येत आहे की 100% विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील, यात काही शंका नाही। कदाचित त्यांचे शब्द हे चुकीच्या पद्धतीने गेले असतील, त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। काँग्रेस पक्षाची आमची लढाई असली तरी विलासराव देशमुखांबद्दल आम्हाला नितांत आदर आहे। लातूरमध्ये रवींद्र चव्हाणांनी विलासरावांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून रोष निर्माण झाला। भारत माता की। आणि आता 2 दिवसात स्वतः मुख्यमंत्र्यांनी लातूरमध्ये येऊन डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न केला। महाराष्ट्राच्या जडणघडणीत विलासराव देशमुखांचा मोलाचा वाटा आहे। रवींद्र चव्हाणांकडून शब्द चुकीच्या पद्धतीने गेले, मात्र त्यांनी दिलगिरी व्यक्त केली असं फडणवीस म्हणाले। त्यांनी या लातूरला एक वेगळी ओळख दिली। ते माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख असतील। खऱ्या अर्थानं विलासरावजी देशमुख एक असं नाव आहे की जे पक्षाच्या पलीकडे त्या नेत्यांचा आपण या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा आहे म्हणून ज्यांचा आपण आदर करतो, त्यातलं एक प्रमुख नाव हे विलासराव देशमुखांचं आहे। हे सांगताना मला या ठिकाणी कुठलाही संकोच नाही। 2 दिवसापूर्वी या ठिकाणी काही गोंधळ तयार झाला, काही कन्फ्युजन झालं। आमचे अध्यक्ष या ठिकाणी आले होते। ते बोलत असताना त्यांना त्या ठिकाणी हे सांगायचं होतं की राजकीय दृष्ट्या आपल्याला नवीन रेकॉर्ड तयार करायचं आहे, पण कदाचित त्यांचे शब्द हे चुकीच्या पद्धतीने गेले असतील, त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे। पण मी जाहीरपणे सांगतो, काँग्रेस पक्षाची आमची लढाई असली तरी विलासराव देशमुखांबद्दल आम्हाला नितांत आदर आहे। या महाराष्ट्रातलं एक महत्त्वाचं नेतृत्व ते आहे। रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर लातूर बंदचीही हाक देण्यात आली। त्यानुसार काही तास लातूरमध्ये बंद पाळण्यात आला। तर विलासराव देशमुखांच्या बाभळ गावात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रवींद्र चव्हाणांच्या विरोधात आंदोलन केलं। यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी चव्हाणांच्या पोस्टरला जोडे मारत घोषणाबाजी केली। रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याचा विलासरावांचे पुत्र अमित देशमुखांनीही सभेतून समाचार घेतला। रवींद्र चव्हाण लातूरात येतात आणि ते असं म्हणतात, लातूरकर आता आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची आठवण पुसणार आहेत। एवढ्या घाणेरड्या स्तराचं राजकारण महाराष्ट्रामध्ये लातूरमध्ये होत आहे। अशा राजकारणाला आपण थारा देणार आहोत का? या सभेमध्ये जेवढे उपस्थित आहेत ते सारे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची आठवण आहे। लातूर महापालिकेत 2017 मध्ये काँग्रेस आणि भाजपात थेट लढत झाली आणि आताही काँग्रेस आणि भाजप आमने सामने। भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी तिघेही स्वतंत्र लढत आहेत। काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांच्या वंचितची आघाडी झाली। 2017 मध्ये एकूण 70 जागांपैकी काँग्रेसचे 36 आणि भाजपचे 33 नगरसेवक आले होते, म्हणजेच काट्याची टक्कर झाली। त्यामुळे भाजपनं लातूरमध्ये आणखी ताकद लावली। मुख्यमंत्र्यांनी लातूरकरांना नियमित पाणी पुरवठ्याचा शब्द दिला। आपल्याला माहिती आहे की जवळपास 259 कोटी रुपयाची योजना लातूर करता आपण मंजूर केली। 22% कामही त्याचं पूर्ण झालेलं आहे आणि आता पुढच्या काळामध्ये या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असणार नाही। मी कोणावर टीका करण्याकरता या ठिकाणी आलो नाही।
पण काही लोकांनी अशा प्रकारे या ठिकाणी वचनं दिली होती की निवडणुकीत निवडून आल्यानंतर 100 दिवसात पाणी देईल नाहीतर राजीनामा देईल. त्यांनी पाणी दिलं नाही आणि राजीनामाही दिला नाही. पण आपल्याला त्यांच्याबद्दल काही म्हणायचं नाही, मी कोणावर टीकाच करत नाही. लातूरमध्ये मुख्यमंत्र्यांनी सभा घेऊन मुख्य पाण्याचा प्रश्न निकाली काढण्याचं आश्वासन दिलं. त्याचवेळी रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यावरून वातावरणात बदल करण्याचा प्रयत्न केला. महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.